गणेशाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून एकात्मता गणेश मंडळ आडवा रस्ता बार्शी उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे. श्री गणेशाच्या कृपाशीर्वादानं वर्गणीदार आणि हितचिंतकांच्या सहकार्यानं तसंच मंडळाचे आधारस्तंभ राहुल अशोक कुंकुळोड, मंडळाचे अध्यक्ष आनंद लोंघारे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाच्या बळावर मंडळानं आजवर सामाजिक, पौराणिक, धार्मिक असे अनेक देखावे सादर केले असून त्यासाठी पारितोषिकही मिळवलेली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य हलते देखावे यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवीत सहर्ष सादर करीत आहोत. मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली सध्याची पिढी. दिनांक 3 एप्रिल 1973 अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीच्या इंजिनियरने जगातला पहिला मोबाईल फोन विकसित केला. तेव्हापासून हा मोबाईल दिवसेंदिवस स्मार्ट होत चालला आहे, पण त्याचा वापर करणारा माणूस मात्र तितकाच स्मार्ट होत चालला आहे. आता हेच बघा ना, पूर्वी आपल्याला सकाळी झोपेतून उठवायचे काम हा करायचा. पहिले किती ना अभी अलार्म बस. पण आता या कोंबड्याचा ओंडून ओंडून घसा बसला तरी आपण काही उठत नाही, कारण आता आपल्याला उठवतो तो आपल्या मोबाईलचा अलार्म. पूर्वी एका व्यक्तीची लोक खूप आतुरतेने वाट बघायचे आणि ती व्यक्ती म्हणजे पोस्टमॅन. हे किसान, तुझ्या पोराचं पत्र आलंय मुंबईवरून. फक्त हो वाचू जातो रे बाबा. हो वाचतो बसा इथे. आज मोबाईल मध्ये SMS आणि व्हॉट्सअपमुळे पत्र आणि पोस्टमन हे दोघेही हरवून गेले आहेत. पूर्वी बाळाला झोप येत असली की आई त्याला मांडीवर घ्यायची आणि आणि आता बाळ रडायला लागलं तर त्याची आई सरसरी त्याची आजच्या मोबाईल युगातली मम्मी काय करते आता तुम्हीच बघा. काय झालं, कशाला रडतोय? मला काम आहे ऑफिसचं भरपूर. थांब ना थोडा वेळ. एक काम कर, हा घे मोबाईल आणि हा तुझा व्हिडिओ आहे ना बघत बस. आणि आता अजिबात रडू नका प्लीज, मला काम करू दे. बघा बघा, मोबाईल हातात येतात बाळ कसं शांत होऊन गौतमबाजीची व्हिडिओ एक तर बघतोय. तर अशी घडत आहे आपली आत्ताची पिढी. तुम्ही सुद्धा हेच करता का? आणि जर करत असाल तर एकदा हा विचार नक्की करा की आईच्या खुशीत शिरून शांत होणारे बाळ आता मोबाईल मध्ये शिरून शांत होऊ लागले आहे. आता लहान मुलांना जेवताना आणि झोपताना आई नाही तर मोबाईल जवळ लागतो. म्हणजे हळूहळू आईची जागा आता मोबाईल घेऊ लागला आहे. मग याला विज्ञानाचा विजय म्हणायचा की मातृत्वाची हार. पूर्वी सुट्टी असली की मुले आधी मैदान गाठायची, मग सायकलचे टायर घेऊन त्यांची शर्यत लागायची. तर कोणी पतंग उडवायची. सूरपारंबी, विटी दांडू, आबाजुबी, गोट्या, तुतू, लपाछुपी, आंधळी कोशिंबीर असे खूप सारे खेळ त्यावेळी मुले खेळायची. पण तीच मैदाने आज मुलांची वाट बघत ओस पडलेली दिसतात, कारण मुलांनी आता मोबाईललाच आपले मैदान करून टाकले आहे. या मोबाईल गेम्समुळे लहान वयातच मुलांना AK-47, M416, ग्रेनेड, स्मोक बॉम्ब यासारख्या घातक हत्यारांची ओळख मात्र नकळतपणे होत आहे. मोबाईलवर PUBG खेळणारा तुमचा मुलगा नकळतपणे हिंसक प्रवृत्तीकडे वळत आहे. हा विचार तुम्ही केलात का कधी? मोबाईल आल्यानंतर अजून एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे लोक सहज खोटं बोलायला लागली. व्हिडिओ बघत, गाणी ऐकत, गेम खेळत
आजची तरुण पिढी रात्रभर जागू लागली आणि मग मित्रांना प्रेम प्रकरण, लव जिहाद यासारख्या विकृतीला बळी पडू लागली. त्यामुळे टीव्हीवर आई कुठे काय करते हे बघण्यापेक्षा मोबाईलवर रात्रभर आपली मुलं काय करतायत याकडे पालक म्हणून तुमचं लक्ष आहे का मग? आपली गोंडस मुलं मोबाईलवर अभ्यास करतात की दुसरंच काही याकडे तुमचं खरंच लक्ष आहे का? आधी फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरची गरज लागत होती, पण आता मोबाईलने तिथे सुद्धा सेल्फी नावाचा पर्याय उपलब्ध करून दिला आणि त्याचाच परिणाम असा होत आहे. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल सीन. ए पटकन ना इकडे सेल्फी घेऊन टाकते. अगं अन्वी जरा सांभाळून, मागे खोल दरी आहे. काय बोलतो? अरे मग सेल्फी अजून भारी येईल बघ. पण टॉप अँगलने घेते हा. वाव, इट्स ऑसम. पुणे में होयला बघितलं ना, त्या एका फोटोच्या नादात तिला कायमच एका फोटो फ्रेम मध्ये जाऊन बसावं लागेल. समजता आज ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे लहान मुले जास्तीत जास्त वेळ मोबाईल मध्ये गुंतलेली असतात. अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळणे, युट्यूबवर व्हिडिओ बघणे यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होत चालला आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान लहान मुलांना सुद्धा डोळ्यांचे आजार तसेच मानसिक आजार सुद्धा व्हायला लागले आहेत. माझ्या मुलाला बघा ना काय झालं. आता मोबाईल नाही तरी सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असल्यासारखं करतो आणि घरी विचित्र बडबडतो. अहो, हे सगळं तुमच्याच निष्काळजीपणामुळे झालं आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे आज तुमचा मुलगा मानसिक आजाराला बळी पडला आहे. बरोबर बोललात तुम्ही डॉक्टर, की आमच्याच निष्काळजीपणाची शिक्षा आहे. आज मोबाईल आपल्यापेक्षाही मोठा झाला आहे आणि तो सहज मोठा नाही झाला, तर आपलं बरंच काही खाऊन मोठा झाला आहे. त्याने आपल्या हातातील घड्याळ खाल्ले, कॅल्क्युलेटर खाल्ले, चिठ्ठी खाल्ली, पुस्तके खाल्ली, आपले खेळ खाल्ले, आपली वेळ सुद्धा खाल्ली. शारीरिक क्षमता, आपली स्मरणशक्ती, आपले आरोग्य, आपले समाधान, शेजारचे मित्र, मित्रांमधील जिव्हाळा, कुटुंबातील व्यक्तींमधील संवाद, नात्यांमधील गोडवा असं बरंच काही त्याने आपल्या नकळतपणे खाऊन टाकले आहे. आजच्या तरुण पिढीला जिथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी, बाजी, केसाजी, नेताजी, बहिर्जी, मुरारबाजी याच्या चरित्रांचा अभ्यास करायला हवा, तिथे ती 3G, 4G आणि 5G मध्ये अडकून PUBG सारख्या खेळाच्या आहारी गेली आहे. हे बघा महाशय, रमी देते पैशाची हमी. रमी मंत्री सॉरी माजी कृषी मंत्री राज्यातील शेतकरी शेतामध्ये राबून आयुष्याचा जुगार खेळतो. हे रमी मंत्री विधान भवनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे सोडून मोबाईलवर रमी ऑनलाईन गेम खेळण्यात मग्न आहे. तर दुसरीकडे देशातील संसदेमध्ये धाराशिव मतदारसंघातील कर्तव्यदक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेमध्ये मोबाईल रमी खेळामध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आणि अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले. त्यामुळे ऑनलाईन गेम्सवर बंदी घालावी असे महत्वाचे प्रश्न संसदेमध्ये मांडणारे ते भारतातील एकमेव खासदार आहेत. ऑनलाईन गेमिंगचा विळखा हा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सामान्य कुटुंबांना गिळंकृत करतोय. सरकार म्हणते हा केंद्राचा विषय आणि केंद्र सरकार म्हणते राज्याचा विषय आहे. माझी विनंती एवढीच आहे की केंद्र सरकारनं याच्याकडे गांभीर्यानं लक्ष घालावं. या ठिकाणी धन्यवाद खासदार साहेब. हीच वेळ योग्य विचार करण्याची. खरं तर शिक्षणाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत लहान मुलांना मोबाईल हाताळण्यास बंदी असायला हवी. अहो, त्यांना मैदानावर मनसोक्त खेळू द्या. आताच्या पिढीला सुधारण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा जर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण मोबाईल पासून दूर ठेवू शकलो तरच त्यांचा भविष्य काळ उज्ज्वल असेल. मोबाईल तेव्हा चला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला साकडं घालूया की मोबाईलच्या या मोहजाळातून येणाऱ्या पुढच्या पिढीची सुटका होऊ दे. माणसातील हरवत चाललेला संवाद आणि माणुसकी परत येऊ दे आणि हे जग पुन्हा एकदा आनंदाने भरून जाऊ दे. बोला गणपती बाप्पा मोरया.
प्रत्यक्ष गंगा वातावरणाचा क्षण ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून प्रचंड वेगानं गंगा अवतीर्ण झाली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. तरी या पवित्र गंगेचे आणि सर्व नद्यांचे पावित्र्य व स्वच्छता अशीच अबाधित राखण्यास